नमस्कार, मी मिथुन माने. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. रामनगर येथे धारवाड मार्गावर चालत जाणाऱ्या 3 महिलांना 4 चाकी वाहनाने मागून जोराची धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दुर्गी भुजंग कोळसेकर वय 60, तुलसी बमन्ना गावडे वय 50 आणि पार्वती चिडप्पा गावडे वय 60 तिघीही राहणार घारली, तालुका खानापूर अशी अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. लोकसेवा आयोगाच्या वतीने उद्यापासून 2 दिवस ग्रामीण विभागात सहाय्यक नगर नियोजन पदासाठी परीक्षा होणार आहे. यासाठी पूर्वतयारी केली जात असून परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात संचारबंदी जारी केली आहे. बेळगाव शहरातील 8 परीक्षा केंद्रावर 21 रोजी सकाळी 10 ते 12 आणि 22 रोजी सकाळी 11 ते 1:30 व दुपारी 2 ते 4 या वेळेत परीक्षा होणार आहे. विमानात प्रवासी महिलेवर लघुशंका प्रकरण एअर इंडियाला चांगलेच भोवले असून नागरी विमान निर्देशालयाने जीडीसीए 30 लाख रुपये दंड ठोठावला आहे. विमान प्रवासादरम्यान एका ज्येष्ठ महिलेवर आरोपी शंकर मिश्रा याने लघुशंका केली होती. 26 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित महिलेने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर आरोपी शंकर मिश्रावर 4 महिने हवाई प्रवासाची बंदी घालण्यात आली. मात्र नागरी विमान निर्देशालयाने वॉचडॉगच्या कामात चुका आढळल्याने एअर इंडियाच्या विमानसेवा संचालकांनाही 3 लाख रुपये दंड व पायलटची लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द केली आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे इतर वाहनांना आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः ट्रॅक्टर चालकाकडून ही धोकादायक वाहतूक होत आहे. त्यामुळे शेजारून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक सुसाट आणि पोलीस प्रशासन निवांत अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे. लंपीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नवीन लस तयार करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लंपी रोगाचे संपूर्ण उच्चाटन केले जाणार आहे. दरम्यान ऊस उत्पादक आणि वितरकांचा करार झाला असून लंपीने धुमाकूळ घालून हजारो जनावरांचा बळी घेतला, तर उपचारासाठी पशुपालकांना मोठा फटका सहन करावा लागला. या रोगावर लस उपलब्ध नव्हती, त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले होते. अखेर लंपी प्रतिबंधक लस तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. दरम्यान येत्या काही दिवसातच सर्वत्र लसीचा पुरवठा केला जाणार आहे. काही ठिकाणी विद्युत वाहिन्या जमिनीच्या वर आल्या असून येणे जाण्यास अडथळा ठरत आहेत. हेस्कॉमच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी वसाहत स्थानिक महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी संरक्षण खात्याने राज्य शासनाला पत्र पाठवले आहे. या प्रक्रियेअंतर्गत देशातील पहिल्या कॅन्टोन्मेंट नागरी वसाहत हस्तांतराच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले आहे. हिमाचल प्रदेशमधील कॅन्टोन्मेंटची नागरी वसाहत मनपात समाविष्ट केली जाणार आहे. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट मधील नागरी वसाहतीच्या हस्तांतराकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. संपत्तीच्या वादातून भाच्याने मामाचा खून केल्याची घटना हुबळी तालुक्यातील सुळले गावात घडली. शिवाप्पा अडिवेप्पा मल्लोळी वय 56 असे मयताचे नाव असून आरोपी फरार झाला आहे. हुबळी ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकीकडे कॅन्टोन्मेंटच्या नागरी वसाहतीचा समावेश महापालिकेत करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दुसरीकडे कॅन्टोन्मेंटमध्ये रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढला आहे. भरती प्रक्रियेत मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पात्र असताना देखील अपात्र ठरवून रक्कम मोजणाऱ्यांना नोकरी दिली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. नेटमेट्स फार्मसी भातकांडे स्कूल रोड शहापूर बेळगाव येथे सर्व प्रकारच्या कमीत कमी औषधींच्या खरेदीवर फ्लॅट 20% डिस्काउंट उपलब्ध आहे. संपर्क 7676140651. महापालिका व्याप्तीमधील प्रत्येक मालमत्तेची नोंद कर्नाटका म्युनिसिपल फॉर्म 24 मध्ये करण्याची सूचना नगर विकास खात्याने केली आहे. मात्र याबाबत मनपा प्रशासनाने कोणतीच प्रगती केली नसल्याने नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या हालचाली वाढल्या असून केएमएफ 24 मध्ये नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मनपा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले आहे. रायबाग तालुक्यातील SC/ST समाज बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी बैठक घेतली. रायबाग येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत दलित समाजातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. यावेळी डॉक्टर संजीव पाटील यांनी दलित समाजाच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशा सूचना केल्या. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील
33 किलोमीटर कालव्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाटबंधारे खात्याकडून 2,90,00,000 निधी मंजूर झाला आहे। भविष्यात सदर कालवा नागरिकांसाठी बहुउपयोगी ठरणार आहे, असा विश्वास आमदार गणेश हुक्केरी यांनी व्यक्त केला। ते येथे कालव्याच्या कामाच्या पाहणी प्रसंगी बोलत होते। 2022-23 सालातील 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून एकसंबा शहरातील प्रभाग 15 येथे रस्ता डांबरीकरणास 30 लाख तर 7,50,000 निधीतून बनवण्यात आलेल्या जलशुद्धीकरण घटकांचे उद्घाटन करण्यात आले आहे। जवळपास 37,50,000 निधीतून विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। शहर विकासासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यात एकसंबा नगरपंचायत आदर्श बनवणार असल्याचे प्रतिपादन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले। गेल्या 3-4 वर्षापासून नैसर्गिक आपत्तींमुळे निपाणी चिकोडी तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे। जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालल्याने महागाई सर्वसामान्य जनता होरपळत आहे। अशाच परिस्थितीत मिरची उत्पादकांची अवस्था बिकट बनली आहे। त्यामुळे दरवाढीच्या माध्यमातून नुकसान भरून काढले जात आहे। त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मिरचीचा दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। परिणामी मिरचीच्या वाढीव दराचा ठसका सर्वसामान्यांना सोसावा लागणार आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। रायबाग चिंचली मार्गावरील दूध ओढ्यावर सुरू असलेले पूल बांधण्याचे काम सध्या रेंगाळले आहे। अशा वेळी सदर मार्गावरील वाहतूक बिर्डी क्रॉस वरून बेक्केरी मार्गे सुरू आहे। मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठा सकल भाग असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव घालण्याची मागणी होत आहे। कर्नाटक शासनाच्या वतीने महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी तहसीलदार ग्रामवास्तव उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी एका गावात जाऊन घरोघरी जाताना नागरिकांच्या समस्या जाणून घेतात। असा हा तहसीलदार ग्रामवास्तव कार्यक्रम शनिवारी 21 रोजी नागनूर येथे होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन व बारभाई रस्ता डांबरीकरण शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अध्यक्षा राजश्री पोवार यांनी दिली। दारू विक्री व व्यसनातून गावचा विकास रखडला आहे। कौटुंबिक समाधान मिळेनासे झाले आहे। त्या पार्श्वभूमीवर गावातील युवक, महिला व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन दारूमुक्त गाव करण्याचा निर्णय घेतला आहे। तसा ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीत संमत करण्यात आला। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।